मित्रांनो, आपल्यासाठी आज मी खूप सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला या व्हिडिओमुळे खूप सुंदर अशी शारीरिक संबंधाविषयी माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओची सुरुवात करूया. आजच्या विषयाचं नाव काय आहे? शारीरिक संबंधाविषयी बोललं पाहिजे. जसजशी आपली मुले वयामध्ये यायला लागतात, म्हणजे यंग होतात, तरुण होतात, त्याचवेळी त्यांच्या शरीरातील बदल त्यांना दिसू लागतात, जाणवतात. पुरुषामध्ये दाढी दिसू लागते, शरीरावर केस यायला लागतात, आवाजामध्ये बदल होतो, लिंगात ताठरता येते, लिंगातून वीर्य यायला लागते, शरीर पेदार होते, मुलींबरोबर बोलू वाटतं, हस्तमैथून करू वाटतं, मुलींबरोबर शरीरसंबंध करू वाटतात, मुलींकडे पाहू वाटतं. शरीरात हार्मोनल बदल होतात, त्यामुळे मुलांना हे आपल्या शरीरात काय नेमकं चालू आहे हे समजत नाही. तसेच मुलींच्या बाबतीतही अनेक मुली जवान झाल्यावर शारीरिक बदल होतात. त्यांचे थानं मोठे होतात, दर महिन्याला मासिक पाळी येते, हार्मोनल चेंजेस होतात, मुलांबरोबर संभोग करू वाटतो, मुलांबरोबर बोलू वाटतं, मुलांकडे पाहू वाटतं, शरीर टवटवीत दिसायला लागतं. मुले व मुली असा शारीरिक बदलामुळे कन्फ्यूज होऊन जातात. त्यांना नेमके शरीरात काय चालले आहे हे समजत नाही, नेमके काय करावे हे समजत नाही. आपल्याकडे शारीरिक शिक्षण दिले जात नाही, कोणी यावर बोलत नाही. आईवडिलांनी याविषयी मुलांशी संवाद साधला पाहिजे, पण आईवडील मुलांशी या विषयावर बोलत नाहीत. मुलगा ज्यावेळी वडिलांना म्हणतो की मला हस्तमैथून करू वाटतं, माझे लिंग खूप ताठ होत आहे, संभोग करू वाटतो, मुलींबरोबर बोलू वाटतं, त्यावेळी वडिलांनी मुलांना समजून सांगितले पाहिजे. मित्रांनो, सर्वच मुलं आपल्या आईवडिलांशी बोलत नाही, पण काही जर मुलं बोलत असतील तर त्याविषयी मी बोलत आहे. तर अशा मुलांना वडिलांनी मुलांना समजून सांगितले पाहिजे, अरे बाबा, तू आता जवान झाला आहेस, हे तुला असे वाटणे साहजिकच आहे. ज्यावेळी मुलगी जवान होते त्यावेळी तिला मासिक पाळी येते, हार्मोनल चेंजेस होतात, त्यावेळी आईने आपल्या मुलीला समजावलं पाहिजे की हे नॅचरल आहे. ज्यावेळी मुलगी 12 किंवा 13 किंवा 14 वर्षाची होते त्यावेळी मुलींना मासिक पाळी सुरू होते आणि ती मासिक पाळी वयाच्या 45, 46, 27 वर्षापर्यंत अनेक मुलींना पाळी येत असते. मुला-मुलींच्या जन्मासाठी मासिक पाळी येणं गरजेचं असते. स्त्रीबीज तयार होण्यासाठी मासिक पाळी येणं गरजेचं असते. हे नॅचरल आहे. मुलांच्या लिंगातून वीर्य येणं हे नॅचरल असतं. पण आपल्याकडे आई-वडील मुलांबरोबर या विषयावर बोलत नाहीत. त्यामुळे मुले व मुली यांना नेमकं काय करावे हे समजत नाही. अनेक मुले व मुली हस्तमैथून करतात. हस्तमैथून केल्यामुळे लिंगातून वीर्य बाहेर पडते. वीर्य बाहेर पडल्यामुळे बरे वाटते, पण अनेकजण या कृत्याला गैरसमजतात. पण यात काहीही गैर नाही. 8 दिवसातून 2 वेळा जर हस्तमैथून केले तर चालू शकते, पण अति प्रमाणात करू नका. त्यामुळं तुम्हाला हस्तमैथूनची खूप सवय लागेल, त्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. मुले व मुली 10 वर्षापासून जवान होऊ लागतात. त्यांना त्याबद्दल समजायला लागतं की शरीरात काहीतरी होऊ राहिले आहे. मुले 15 ते 16 वर्षे झाली की जवान होऊ लागतात व मुली 13 ते 14 वर्षे झाली की जवान होऊ लागते. मुले व मुली जवान झाल्यावर आईवडिलांनी मुलाशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही जरी जवान झाला असले तरीही जोपर्यंत तुमच्या शरीराची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत शरीरसंबंध करू नयेत. अनसेफ शरीरसंबंध करू नयेत. पाकीट न लावता संबंध करू नयेत. गुप्त रोग होण्याची यामुळे जादा शक्यता असते. जसे की अनसेफ शरीरसंबंध केले तर HIV सारखा आजार होऊ शकतो, गनोरियासारखा आजार होऊ शकतो, हेपेटायटिस B सारखा आजार होऊ शकतो, सिफिलिस सारखा आजार होऊ शकतो, त्या भागाला फंगल इन्फेक्शन
होऊ शकते. अनसेफ संबंध करणे हे चुकीचं आहे. जर आपले लग्न झालेलं नाही, पण आपण एखाद्या मुलाबरोबर शारीरिक संबंध केले, तर प्रेग्नन्सी राहू शकते. म्हणजेच आपल्याला दिवस जाऊ शकतात. आपल्या समाजामध्ये या गोष्टीकडे कुणी लक्ष देत नाही. कुणीही मुलांना समजून सांगत नाही. पण प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या मुलांना ज्यावेळी जादा समज नसते, ज्यावेळी ते शारीरिक माहिती विचारतात, त्यावेळी अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत त्यांना शारीरिक अवयवाबद्दल माहिती दिली पाहिजे. याला लिंग म्हणतात. मुलाचे लिंग असे असते, मुलीचे लिंग असे असते. मुले होण्यासाठी स्त्री व पुरुष यांना संभोग करावा लागतो. चांगला संभोग होण्यासाठी आपले जे ऑर्गन आहेत, ते विकसित होणे आवश्यक असते. अनेक मुली ज्यावेळी फर्स्ट टाईम संभोग करण्याची सुरुवात करतात, त्यामुळे अनेक मुलांच्या बाबतीत असे होते की त्याच्या लिंगात ताठरता येत नाही. त्यामुळे ते खूप घाबरून जातात. असे का झाले ते त्यांना कळत नाही. रीलमधला शरीर संबंध व रिअल लाईफमधला शरीर संबंध यामध्ये खूप फरक असतो. हे या मुलांना समजत नाही. अनेक मुले इंटरनेटवर नको ते शारीरिक संबंधाविषयी व्हिडिओ पाहतात. दिवसातून अनेकदा हस्तमैथून करतात. त्यामुळे आपल्या ब्रेनला खरा संभोग व खोटा संभोग यामधील फरक समजत नाही. लिंग न उठल्यामुळे डोपॅमिन हे जे हार्मोन असते, सेरोटोनिन हे हार्मोन असते, ऑक्सिटोसिन हे जे हार्मोन असते, हे अक्षरशः ड्रॉप होते. ज्यावेळी आपण आपल्या फिमेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध करायला जातो, त्यावेळी शरीर संबंधाबाबतीत मनात भावना नसेल, उत्तेजना निर्माण जर झाली नाही, तर ब्रेनमधून नर्वला सिग्नल पास होणार नाही. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं, ड्रॉप झाल्यामुळं संभोग करू वाटणार नाही. तसेच सिग्नल न पास जर झाला नाही, तर ब्लड सर्क्युलेशन आर्टरीद्वारे होणार नाही. त्यामुळे लिंग उठणार नाही. लिंग न उठल्यामुळे अनेक मुले चुकीचे पावले उचलतात, मानसिक रुग्ण बनतात, डिप्रेशनचे शिकार होतात आणि जीवनाबाबत चुकीचा विचार करतात. लिंग उठले नाही म्हणजे जीवनच संपले असे काही नाही. खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे असे काही नाही. तुम्ही माझ्याकडे या. मी तुमचे व्यवस्थित काउन्सिलिंग म्हणजे गुड काउन्सिलिंग करीन. ब्लडचे रिपोर्ट करीन, सोनोग्राफी करीन. तुम्हाला मेंटल प्रॉब्लेम्स आहे की खरंच शारीरिक आहे ते पाहून उपचार दिला जाईल. मित्रांनो, पुरुष व स्त्री यामधील शारीरिक संबंध म्हणजे दोघांमध्ये शारीरिक संबंध हा वेगवेगळा असतो. पुरुष हा शारीरिकदृष्ट्या शारीरिक संबंध करण्यासाठी त्वरित तयार असतो, पण स्त्री शरीर संबंधासाठी त्वरित तयार होत नाही. ज्यावेळी स्त्रीच्या आत आपण टाकतो व मागे पुढे करतो, त्यावेळी काही वेळानंतर फिमेल म्हणजे स्त्री आपल्या पार्टनरला साथ देते. आपले हात टाकले की आपले समाधान होते, पण स्त्री मनापासून प्रेम करते. आपले प्रेम लिंगातून सुरू होते, स्त्रीचे मेंदूतून. मित्रांनो, शरीर संबंध चालू होतात. मित्रांनो, अनेकांना शरीर संबंधाविषयी माहिती नसते. शरीर संबंध किती वेळा केला पाहिजे, कसा केला पाहिजे, कामाचा ताण खूप असेल, खूप टेन्शन असेल, मूड ठीक नसेल, वातावरण ठीक नसेल, तर शरीर संबंध करणे आवश्यक नाही. मूड ठीक नसेल तर शरीर साथ देणार नाही. तसेच अनेक लोक इंटरनेटवर नको ते व्हिडिओ पाहतात. त्यामधील मेल व फिमेल हे 1-1 तास, 2-2 तास शरीर संबंध करतात. त्या व्हिडिओमधील पुरुषाचे लिंग खूप मोठे दाखवले जाते. अनेक जण असा विचार करतात की आपले लिंग लहान आहे, आपण जादा आपल्या फिमेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध करू शकत नाही. मित्रांनो, जगामध्ये कोणीच 2-2 तास कंटिन्यू शरीर संबंध करू शकत नाही. हां, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास प्ले करू शकतो. जर तुम्हाला वाटते की लिंग बारीक आहे, तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जा, चेक करून घ्या. डॉक्टर जर बोलले ओके साईज आहे, स्टँडर्ड साईज आहे, तर काळजी करण्याचे बिलकुल कारण नाही. स्त्रीचे ज्या ठिकाणी सेन्सेशन असते ते तिच्या
लिंगाच्या सुरुवातीलाच असते. तिचं ज्या ठिकाणी सेन्शन असतं त्या ठिकाणी तिचे नर्व फायबर असतात. नर्व फायबर असल्या कारणाने ज्यावेळी आपण शरीर संबंध करतो त्यावेळी आपले लिंग ज्यावेळी मागे पुढे करतो त्यावेळी आपल्या स्त्रीच्या त्या भागापर्यंत लिंग गेले की स्त्रीचे शारीरिक समाधान होते. अनेक पुरुष मंडळींना समजत नाही की अक्षरशः की संभोग कसा करावा किंवा जर आपल्या बायकोला जर मासिक पाळी असेल तर शरीर संबंध करावे की नाही हे समजत नाही. मासिक पाळी संबंध करणे हे गैर नाही, पण पाकीट लावून संबंध करावे. इन्फेक्शन बसण्याचे चान्सेस कमी असतात. मासिक पाळीत अनेक स्त्रियांचे ओटीपोट दुखते. ओटीपोटात क्रॅम्प येतात. मासिक पाळीमध्ये स्त्रियांचा मूड खराब होतो, पण पाळीत शारीरिक संबंध केले तर ओटीपोट दुखण्याचे थांबते. क्रॅम्प बंद होतात. मासिक पाळीत केल्यानंतर पेल्विक मसल अक्षरशः रिलॅक्स होतात. मित्रांनो, त्यामुळे आपण वैद्यकीय भाषेमध्ये जर सांगितलं तर मासिक पाळीत हे शरीर संबंध करू शकतात. मित्रांनो, शरीर संबंधाविषयी माहिती असणे, वैद्यकीय माहिती असणे हे तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला लैंगिक प्रॉब्लेम असतील जसे लिंगात ताठरता न येणे, करता लिंग ढिले पडणे, कमी ताठरता येणे किंवा बिलकुल स्टॅमिना नसणे, त्वरित पाणी बाहेर येणे, बायकोजवळ असूनही संमत करून न वाटणे, तर काळजी करू नका. माझ्याकडे या व उपचार करून या उपचाराने सर्व प्रॉब्लेम मित्रांनो सॉल्व्ह होतात. मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, मी 30 वर्षापासून डॉक्टरी करत आहे आणि आजपर्यंत मी तुम्हाला खरं सांगतो फक्त इमानदारीने पेशंट उपचार दिले आहेत आणि मी इमानदारीने पेशंट बरे केलेले आहेत. तुम्हाला जर माझ्यावर भरोसा असेल, माझ्या बोलण्यावर भरोसा असेल, माझ्या डॉक्टरी व्यवसायावर भरोसा असेल तर माझ्याकडे या, उपचार घ्या व बरे होऊन जावा. मित्रांनो, मी इतर डॉक्टरप्रमाणे कसल्याही सुट्ट्या गोळ्या देत नाही, पुन्हा पेशंटला बोलवत नाही व 100% बरं होण्याची गॅरंटी देतो. कारण की मी सर्व तपासण्या करूनच ट्रीटमेंट देतो. त्याच्यामुळं मला उपचार करणं एकदम सोपं जातं, पेशंटला बरं करणं शक्य जातं. तर मित्रांनो, माझा स्क्रीनवर फोन नंबर आहे, याच्यावर कॉल करा, अपॉइंटमेंट घ्या. आणि जर तुम्हाला हे प्रॉब्लेम असतील जसे की ईडीचा प्रॉब्लेम म्हणजे लिंगात ताठरता न येणे, नपुसकपणाचा प्रॉब्लेम म्हणजेच ईडी असणे, तसंच त्वरित शीघ्रपतन होणे म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा बायको शेजारी असेही संभोग करण्याची इच्छा न होणे, करता जर लिंग लुळं पडत असेल, असे जर प्रॉब्लेम असेल तर या, उपचार घ्या व बरे होऊन जावा. तर मित्रांनो, आज जो मी तुमच्यापुढे हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर हे आपल्या मुलाबाळांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा जर तुम्ही जवान होत चालले असतील तर ही माहिती तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण की अनेक लोक चुकीचा विचार करतात, लिंग उठलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असं मनाशी विचार करतात आणि खूप मोठा आजार झाला असं समजतात. तर विचार लय करू नका. तुम्ही माझ्याकडे या, उपचार घ्या व कायमस्वरूपी बरे होऊन जावा. रजा घेतो. नमस्कार.